नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि त्यांचा 4 दिवसांचा हा दौरा असणार आहे. दरम्यान या दौऱ्यामध्ये विशेष काय आहे, ते तिसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याचं महत्त्व काय आहे, या दौऱ्याचा भारताला कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि हा दौरा एकंदर कसा असणार आहे हे आपण विस्ताराने जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया जयम विशेषला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 तारखेपासून म्हणजे आजपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कसा असेल हे पाहूयात सविस्तरपणे. न्यूयॉर्क पासून दौऱ्यास सुरुवात होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील. न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला ते प्रवास करतील. 22 जून रोजी ते व्हाईट हाऊस मध्ये बायडन आणि मोदी यांच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा होईल. 22 जून रोजी संध्याकाळी बायडन दाम्पत्याकडून स्नेहभोजनाचं आमंत्रण आहे पंतप्रधानांना. तर अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर ते जनतेला संबोधित करतील. 23 जून रोजी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, ज्या भारतीय वंशाच्या आहेत, यांच्यासोबत ते एका कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. या दौऱ्यात संरक्षण विषयक साहित्य खरेदीचे अनेक करार अपेक्षित आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने कसा उत्साह आहे अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये पाहूयात. तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन. तुम्हा दोघांचाही जयम विशेषमध्ये आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत. शैलेंद्रजी, माझा पहिला सवाल तुमच्यासाठी आहे. एका मिनिटात काय महत्त्व सांगाल या संपूर्ण दौऱ्याचं? एका मिनिटात महत्व म्हणजे सगळ्यात प्रथम तर ही स्टेट व्हिजिट आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला पंतप्रधान किंवा कोणताही आपला एखादा व्यक्ती परदेश दौऱ्यावर जातो तर 3 प्रकारच्या भेटी असतात. एक तर त्यांची खाजगी भेट असती, ज्याला आपण व्यक्तिगत म्हणतो, दुसरी ऑफिशियल भेट असते आणि तिसरी स्टेट व्हिजिट असती. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 वेळा अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि 8ही वेळेला त्यांच्या ज्या भेटी होत्या त्या प्रामुख्याने ऑफिशियल व्हिजिट होत्या. परंतु आता ही त्यांची पहिली स्टेट व्हिजिट आहे. लक्षात घ्या, स्टेट व्हिजिट हा फार मोठा बहुमान असतो. हा बहुमान भारताला तिसऱ्यांदा मिळालेला आहे. यापूर्वी हा बहुमान 2009 मध्ये, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यावेळेला हा बहुमान भारताला मिळालेला होता. त्यानंतर पहिल्यांदा ही स्टेट व्हिजिट होती आहे. स्टेट व्हिजिट मध्ये अनेक महत्वपूर्ण बाबी असतात. अमेरिकेची स्टेट व्हिजिट ही फार कमी लोकांना हे नशिबामध्ये येते. त्यापैकी आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. या भेटी दरम्यान 21 तोफांची सलामी दिली जाते. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या प्रेमाइस मध्ये एक स्वतंत्र गेस्ट हाऊस आहे. त्या गेस्ट हाऊस मध्ये त्यांची व्यवस्था केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना स्टेट डिनर हे होस्ट करतात आणि यापूर्वी अशा प्रकारचं स्टेट डिनर किंवा स्टेट व्हिजिट ही बायडन यांच्या काळामध्ये फक्त 3 लोकांना दिली गेलेली आहे, ज्यामध्ये जपानचे पंतप्रधान आहेत, साऊथ कोरियाचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे यातनं भारताचं वाढतं महत्व अमेरिकेसाठी काय आहे हे पूर्णपणे अधोरेखित होतं आणि आता वेळ अशी आहे की भारतापेक्षा देखील अमेरिकेला भारताची फार मोठ्या प्रमाणावरती गरज आहे आणि त्यामुळे हे जे स्टेट व्हिजिट आहे हे स्टेट व्हिजिटचं रूप त्याला दिलं गेलेलं आहे.
अगदी बरोबर. आता माझा पुढचा सवाल आहे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन तुमच्यासाठी. सर, काही वर्षांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर नव्हते तेव्हा त्यांचा व्हिसा नाकारला होता अमेरिकेने आणि आता त्यांना तिसऱ्यांदा जसं ते म्हणाले स्टेट भेटीसाठी बोलवलेलं आहे. तर एक निवृत्त कर्नल म्हणून तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी म्हणजे 2002च्या सुमाराला मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. त्यांच्या सिनेटमध्ये सुद्धा हा ठराव पास झाला होता की मोदींना आतमध्ये येऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर मोदी पंतप्रधान झाले 2014 मध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढी भरारी घेतलेली आहे की ज्या अमेरिकेने त्यांना धुतकारलं होतं तीच अमेरिका आज त्यांना स्टेट ऑनर देण्याकरता बाध्य होते आहे. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासारख्या निवृत्त सेनाधिकाऱ्याला करता दुसरी कुठली नाही आहे. जी नक्कीच. आपण असेच जोडलेले राहा. आपण काही तपशील पाहून तुमच्यासोबत पुन्हा एकदा चर्चेसाठी येणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तिसऱ्या अमेरिका दौऱ्यामध्ये संरक्षण विषयक करार होणे अपेक्षित आहे आणि या निमित्ताने नजर टाकूयात जगातल्या प्रमुख संरक्षण उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीवर. जागतिक स्तरावर संरक्षण साहित्य निर्यात करणारे देश आपण बघतोय. अमेरिका 40% निर्यात करते, तर रशिया 16%. फ्रान्सकडून 11% निर्यात होते संरक्षण साहित्याची आणि चीनकडून 5.2% इतकी निर्यात होते. जर्मनीकडून 4.2% इतकी संरक्षण साहित्याची निर्यात होते. तर इटलीकडून 3.8%. इंग्लंडकडून 3.2%, तर स्पेनकडून 2.6% इतकी निर्यात होते संरक्षण साहित्याची. दक्षिण कोरियाकडून 2.4%, इस्रायलकडून 2.3% इतकी संरक्षण साहित्याची निर्यात होते. तर आपण नुकतंच पाहिलेलं आहे की कोणत्या देशाकडून किती संरक्षण साहित्याची निर्यात होते टक्केवारीमध्ये. तर माझा पुढचा प्रश्न आहे पटवर्धन सर तुमच्यासाठी. भारताला नक्की अमेरिकेकडून कोणतं संरक्षण साहित्य अपेक्षित आहे? आपण सध्या अमेरिकेकडनं 29,000 कोटी रुपयांचे 31 प्रीडेटर ड्रोन घेणार आहोत. हे प्रीडेटर ड्रोन जे आहे त्याची डिमांड भारतीय लष्कराने गेल्या 4 वर्षापासून चालू केलेली आहे. आणि गलवानचा जो इन्सिडेंट झाला होता ज्याच्यामध्ये कर्नल बाबू शहीद झाले होते त्या इन्सिडेंटच्या नंतर तर याची फार नितांत आवश्यकता भासायला लागली होती. कारण आपल्यापाशी कुठल्याही खूप लांब्या याच्याकरता काळाकरता आकाशात राहणारं विमान आपल्याकडे नव्हतं. आपल्याकडची जी विमानं आहे टेहळणी करणारी किंवा दुसरीवाली ती फार तर फार 2 ते 3 तास एका वेळेला आकाशात राहू शकतात. आणि जर आपल्याला टेहळणी करायची असेल किंवा सर्व्हेलन्स करायचं असेल तर आपल्याला सर्व्हेलन्स करता जी विमानं आहेत ती 3 ते 4 तासापेक्षा जास्त होत नाहीत. त्यामुळे बराचसा काळ त्यांच्या ओव्हरलॅपिंग मध्ये जातो आणि त्याच्यामधनं महत्वाची माहिती सुटण्याची किंवा वगळल्या जाण्याची शक्यता असते. आता हे जे ड्रोन्स आहेत यांची जी कॅपॅसिटी आहे ती खूप मोठी आहे. जे नेव्हल ड्रोन्स येणार आहेत सी गार्डियन प्रीडेटर्स जी त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 35 तासाची एका वेळ घेतल्यानंतर 35 तास आकाशामध्ये राहू शकतात. आणि आर्मी आणि एअरफोर्स करता जे ड्रोन्स मिळणार आहेत प्रीडेटर रिपर ड्रोन ते 27 तास एका वेळेला आकाशामध्ये राहू शकतात. हे सगळे ड्रोन्स मिसाईल्स आणि स्मार्ट बॉम्ब नेण्याकरता उपयुक्त होणार आहेत. त्यामुळे हे सर्व्हेलन्सच्या बरोबर जे मारक क्षमता आहे ती सुद्धा वाढते आहे. जी आपल्या स्वतःचे आपले भारताकडे जे असलेले सध्याचे सर्व्हेलन्स एअरक्राफ्ट आहे त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे हा जो ड्रोन्स आपल्याला मिळणार आहेत त्या 31 ड्रोन्समुळे त्याच्यामध्ये नेव्ही करता 15 ड्रोन्स आहेत आणि आर्मी आणि एअरफोर्स करता 8 ड्रोन्स आहेत. तर असे ड्रोन्स मिळाल्यानंतर आमची जी ताकद वाढेल ती अनेक पटीने वाढेल. कारण अमेरिकेने हे ड्रोन्स
याचा थोडासा छोटा व्हर्जन जे होतं प्रिडेटरचं पहिलं व्हर्जन ते अमेरिकेने इराकमध्ये, कुवेतमध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि सिरियामध्ये वापरलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे वापरलेलं आहे. त्यांनी ही ड्रोन्स युक्रेनला सुद्धा दिलेली आहे. जी आणि तैवान नक्कीच. आणि या संपूर्ण गोष्टींमुळे भारताचं संरक्षण खातं अधिकच बलवान होणार आहे, आपण बघू शकतो. शैलेंद्रजी, माझा पुढचा सवाल आहे तुमच्यासाठी. आता भारत अमेरिकेकडनं इतकी आयात करतंय, पण या संपूर्ण संरक्षण साहित्यामध्ये भारत आत्मनिर्भर कधीपर्यंत होईल? मला असं वाटतं की यामध्ये प्रामुख्याने आपण लक्षात घ्या की हे जे ड्रोन्सच्या कराराशिवाय आणखीन एक अत्यंत महत्वपूर्ण करार हा होणार आहे आणि तो करार प्रामुख्याने भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. आणि तो करार असेल अमेरिकेची जीई म्हणजे जनरल इलेक्ट्रिकल जी कंपनी आहे आणि भारताची HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी कंपनी आहे, या दोघांमध्ये एक महत्वपूर्ण करार होतो आहे आणि ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये आता जेट इंजिनचं उत्पादन होणार आहे. आणि या जेट इंजिनच्या माध्यमातून अमेरिका पहिल्यांदा अत्यंत संवेदनशील जे तंत्रज्ञान आहे ते भारताला हस्तांतरित करतो आहे. अमेरिका अशा प्रकारचं तंत्रज्ञान अत्यंत जवळच्या देशांनाच आणि अगदी बोटार मोजण्या एवढ्या देशांना अमेरिकेने जेट इंजिनचं तंत्रज्ञान हस्तांतरित केलेलं आहे आणि आता ते तंत्रज्ञान भारताला मिळणार आहे. याच्या माध्यमातून भारतामध्ये जेट इंजिनचं प्रोडक्शन सुरुवात होईल. एक फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकन गुंतवणूक ही भारतात वाढणार आहे. त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील होणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की आता आपण कोणतेही संरक्षण साहित्य जेव्हा विकत घेतो त्यावेळेला जेव्हापासून मनोहर पर्रिकर हे भारताचे संरक्षण मंत्री होते त्यावेळेला आपण 30% हे आपण डायरेक्ट प्रोक्यूर करतो म्हणजे दुसऱ्या देशांकडनं घेतो. परंतु उरलेले जे 70% आहे त्यामध्ये एक जॉईंट प्रोडक्शन हे 35% असतं आणि 35% हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचं असतं आणि स्वतः भारत त्याचं प्रोडक्शन करतो. त्यामुळे आता आपण 100% कोणती गोष्ट प्रोक्यूर करत नाही, हे एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि आता आपण जवळपास 108 अशा एकूणच लिस्ट बनवलेली आहे कमोडिटीची जे भारत कधीही आयात करणार नाहीये. आणि त्याचप्रमाणे आपण $5 बिलियन चे जवळपास इक्विपमेंट्स आता एक्सपोर्ट करण्याचा जो निर्णय घेतलाय साधारणतः पुढच्या 5 वर्षांमध्ये भारत तशा प्रकारे निर्यात करेल. भारत अजून टँक्स करतोय, आकाश शर्का आहे, ब्राह्मोस मिसाईल आपण एक्सपोर्ट करतो आहोत. तर मला असं वाटतं की आता या भेटीमध्ये काय होणार आहे तर या भेटीमध्ये प्रामुख्याने अमेरिका चीनला पर्याय शोधतो आहे आणि ही जी सप्लाय चेन रेझिलन्सचा प्रकार आहे. अमेरिका आता चीनवरचं आपलं परावलंबित्व कमी करून भारताकडे जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आता भारत मोठा फायदाही होऊ शकतो आपण म्हणाला तसं. आपण अजून काही तपशील बघून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर सन 2022 मध्ये भारताने अमेरिकेकडून ज्या 5 प्रमुख बाबींची आयात केलेली आहे त्यावर एक आपण नजर टाकूयात. 2,58 कोटी अमेरिकी डॉलर किमतीचे अणुऊर्जा उत्पादन साहित्य, बॉयलर आणि इतर यंत्रसामग्री याची अमेरिकेकडून भारताने आयात केली. 2,45 कोटी अमेरिकी डॉलर किमतींची विमाने आणि अंतराळ वाहन साहित्य हे अमेरिकेकडून भारताने आयात केलं. तर 2,06 कोटी अमेरिकी डॉलर किमतीची नैसर्गिक रसायने, 1,90 कोटी अमेरिकी डॉलर किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, 1,76 कोटी अमेरिकी डॉलर्स किमतीच्या वैद्यकीय व्यवसायाशी निगडित साहित्य हे भारताने अमेरिकेकडून आयात केलं होतं. यावेळेस आपण बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथं शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी खास मोदी थाळी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू होणार. मोदी जी नमस्कार, मेरा नाम श्रीपाद कुलकर्णी, मैं एडिसन से न्यू जर्सी एडिसन से बात कर रहा हूँ और हमने आपके लिए ये स्पेशल थाली बनाई है इंडियन कम्युनिटी के डिमांड पे. ये मोदी की थाली है. तो इसमें हमने बनाया है खिचड़ी, फिर बनाया रसगुल्ला, सरसों का साग, दम आलू कश्मीरी, इडली, मराठी ये है कोथिंबीर वड़ी, फिर बनाया है ढोकला, छाछ, पापड़. ये सब हमने आपके लिए बनाया है और ये हमारे लोगों ने ट्राई भी किया है और इनका रिएक्शन आप पूछ लो. बहुत ही बढ़िया, थैंक यू वेरी मच. खाना बहुत बढ़िया है. मोदी जी की थाली इतना पॉपुलर है
ये इंडियन कम्युनिटी में पूरे न्यू जर्सी में बहुत पॉपुलर है मोदी जी की थाली। हम सब लोग खा के बहुत 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 अच्छा बनाया। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आपण आताच पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथं शेफ श्रीपाद यांनी खास मोदी थाळी बनवलेली आहे। देवळणकरजी, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, आपण बघतोय की जगभरामध्ये मोदींची प्रचंड क्रेज आहे, ही क्रेज नक्की काय सांगते? मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं महत्व पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र धोरणाला दिलेलं आहे, इतर देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी दिलंय, ते क्वचितच यापूर्वी कधी दिलं गेलं। इतकी प्रचंड मोठी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तिगत इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे आणि याच्या माध्यमातून भारताने अनेक देशांबरोबर फार संबंध सुदृढ केले। एक तर त्यांची पर्सनल केमिस्ट्री ही अनेक नेत्यांबरोबर अत्यंत उत्तम पद्धतीने होते। जगामधला सगळ्यात कॅरिस्मॅटिक आणि सगळ्यात पॉप्युलर वर्ल्ड लीडर म्हणून अनेकदा त्यांना सन्मानित केलं गेलं। मागच्या वर्षी देखील ते मोस्ट पॉप्युलर लीडर म्हणून होते आणि याचं कारणच असं की ज्या ज्या वेळेला ते परदेशाच्या दौऱ्यांवरती जातात त्या त्या वेळेला केवळ तिथल्या राष्ट्रप्रमुखांबरोबर त्यांचे द्विपक्षीय बातचीत होत नाही, तर तिथली जी इंडियन कम्युनिटी आहे, आपले जे नाराईज आहेत, त्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने ते इंटरॅक्शन्स करतात, त्यांचे ज्या पद्धतीने ते कार्यक्रम होतात, त्या माध्यमातून भारतामध्ये ज्या पद्धतीने गुंतवणुकी येत आहे, तंत्रज्ञान येत आहे, हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा भारतामध्ये असं घडतंय की यापूर्वी आपण बघत असाल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष, चीनचे राष्ट्राध्यक्ष, जपानचे पंतप्रधान हे फार मोठ्या प्रमाणावरती परदेश दौऱ्यांवरती जात असतात। त्याच्या तुलनेने भारताचे पंतप्रधान हे जात नव्हते, परंतु हा जो पायंडा आहे हा पंतप्रधान मोदींनी मोडीत काढला आणि 70 पेक्षा जास्त देशांच्या या भेटीच्या माध्यमातून एक ब्रँड इंडिया, भारताची बदललेली प्रतिमा या जगापर्यंत पोहोचलेली आहे। म्हणूनच आपण सध्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी आशिया खंडातलं मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन म्हणून भारत बनलेला आहे। आपल्याकडचा एफडीआय हा साधारणतः 2014 नंतर आपण असं पाहतो की 2014 मध्ये तो 42 अब्ज प्रतिवर्ष आपल्याकडे एफडीआय यायचा, तो आता 2022-23 मध्ये हा जवळपास 80 अब्ज पर्यंत एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये आलेली आहे। आणि माझ्या मते या जगाला आता ही गोष्ट कळली, नुकतंच युनायटेड नेशन कडनं आलेल्या एका रिपोर्टमध्ये भारताचा मोस्ट ब्राईट इकॉनॉमिक स्पॉट अशा प्रकारचा उल्लेख केला गेलेला आहे आणि त्यामुळे आता भारत या दृष्टिकोनातून स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की भारत हा इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम डेस्टिनेशन आहे आणि त्यामुळे भारताचा जो एक ब्रँड आहे हा जगामध्ये प्रचंड पॉप्युलर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणाला दिलेलं महत्व यासाठी कारणीभूत आहे आणि त्यामुळेच हे सर्व घडतंय। आपण पटवर्धन सरांकडे जातोय। पटवर्धन सर, मोदींचा हा पहिला नाही तर तिसरा दौरा आहे अमेरिकेमध्ये, पण तिसऱ्या दौऱ्यातही आपण बघतोय की किती जास्त उत्साह तिथल्या नागरिकांमध्ये आहे, तर हा उत्साह कायम कसा ठेवलेला आहे तिसऱ्या दौऱ्यापर्यंतही? असं आहे की पहिले दोन जे त्यांचे दौरे होते ते वेगळ्या प्रकारचे होते। हा दौरा जो आहे तो जगामध्ये सुपर पॉवरच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांचा दौरा आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, युक्रेन युद्धामध्ये रशिया आणि अमेरिका, रशिया वर्सेस अमेरिका आणि नाटो हा एक युद्ध चालू आहे एका प्रकारचं। त्या युद्धामध्ये मध्यस्थी करायला अमेरिका आणि रशिया हे दोघंही आणि नाटोचे चीफ हे सगळे मोदींना विनंती करतात आहेत की तुम्ही मध्यस्थी करा, हे युद्ध थांबवा। आता आजपर्यंत भारताच्या कुठल्याही पंतप्रधानांना अशा प्रकारची विनंती कुठल्याही प्रकारच्या सैनिकी गठबंधनांनी किंवा कुठल्याही प्रकारच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली नव्हती, ती यावेळेला केलेली आहे। ही भारताची, देवळकर सरांनी सांगितलं की प्रचंड लोकप्रियता आहे, पण लोकप्रियतेच्या बरोबरच भारताचा जो दरारा सुरू झालेला आहे जगामध्ये, की भारत एक सुपर पॉवर बनण्याच्या कगारीवर उभा आहे, उंबरठ्यावर उभा आहे आणि त्यामुळे आपल्याला जो मान मिळतो आहे मोदींच्या खाली तो एक अभूतपूर्व मान आहे। आजपर्यंत आपण फक्त शांतीसेना पाठवत आलो होतो, पण आपण युद्ध थांबवण्याकरता कुठेही मध्यस्थी केली नाही। आपण स्वतः युद्ध थांबवण्याकरता रशियाची मदत 65च्या लढाईमध्ये घेतलेली होती आणि 62च्या लढाईमध्ये अमेरिकेची मदत घेतलेली होती, पण त्याच्यानंतर आपण स्वतः आता लोकांना मदत करतोय आणि हा आपल्याला मान मिळतोय, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। परिस्थिती आता बदललेली आहे आधीपेक्षा, आता आपण दुसऱ्यांची युद्ध रोखण्यामध्ये मदत करतोय असं तुम्ही म्हणालात। आपण एका वेगळ्या गोष्टीकडे आता बघतोय, मुसलमान समाजातील बोहरी समुदायाला एक विशेष स्नेह आहे आणि याच संदर्भात
या समुदायाकडून मोदींच्या स्वागताची अमेरिकेमध्ये अगदी जय्यत तयारी केली जाते. आपण पाहूयात कशा पद्धतीने बोहरी समाजाकडून ही तयारी करण्यात येते. आपण पाहिलं अमेरिकेतल्या बोहरी समाजाने देखील अतिशय प्रेमाने आणि स्नेहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी तयारी केलेली. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो. आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत दळवणकर सर आणि पटवर्धन सर. तर या शैलेंद्रजी, माझा प्रश्न तुमच्यासाठी, या दौऱ्यातले अत्यंत वेगळेपण काय सांगाल? या दौऱ्याचं एक अत्यंत महत्वपूर्ण किंवा अगदी वेगळेपण जो आहे, जसं यापूर्वीच मी उल्लेख केलेला आहे की स्टेट व्हिजिट आहे. अमेरिकेने भारताला निमंत्रण दिलेलं आहे आणि हे निमंत्रण केवळ अशाच व्यक्तींना दिलं जातं किंवा अशाच देशांना दिलं जातं जे अमेरिकेच्या अत्यंत जवळचे अशा प्रकारचे देश आहेत. आणि यामध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक महत्वाचं स्टेटमेंट होतं आणि ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारत अमेरिका संबंधांमध्ये काही हिस्टॉरिकल हेजिटेशन्स होते, म्हणजे भारताचे काही गैरसमज अमेरिकेच्या संदर्भात होते, ते आम्ही आता ओव्हरकम केलेत, आम्ही त्याच्या पुढे गेलेलो आहोत. आणि येत्या काळामध्ये अमेरिकेच्या एकूणच परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये भारताचं स्थान हे अत्यंत महत्वाचं स्थान राहणार आहे. अमेरिकेचे जे एकूणच ऑपरेशनल कोलॅबोरेशन, म्हणजे जर अमेरिकेने भविष्यामध्ये चीनच्या विरुद्ध कारवाई केली किंवा तैवानला प्रोटेक्ट करण्यासाठी काही कारवाई केली तर त्या केसमध्ये भारताची प्रत्यक्ष मदत ही अमेरिकेला होऊ शकते का, याची चाचपणी प्रामुख्याने दौऱ्याच्या दरम्यान केली जाणार आहे. त्यामुळेच आपल्याला जेट तंत्रज्ञान असेल, प्रिडेटर ड्रोन्स असतील, हे जे अमेरिका भारताला देतो आहे हे अमेरिका केवळ अत्यंत जवळच्या अशा देशांनाच देतो. त्यामुळे भारत आणि अमेरिका संबंध गेल्या 2 दशकांमध्ये अत्यंत सुदृढ बनलेले आहेत. आणि अमेरिकेच्या रक्षणाची म्हणा किंवा अमेरिकेच्या सहकार्याची एक मोठी ढाल ही भारताच्या पाठीशी आहे. आणि अमेरिकेला अशा पद्धतीने विश्वास संपादन करण्यामध्ये आपल्या परराष्ट्र धोरणाला यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जी नक्कीच. आता माझा पुढचा प्रश्न आहे पटवर्धन सरांसाठी. पटवर्धन सर, ज्या पण गोष्टी आपण अमेरिकेकडनं आयात करणार आहोत संरक्षण विषयक, तर या संरक्षण विषयक गोष्टी आयात केल्यानंतर भारताला याचा सर्वाधिक फायदा नक्की कशामध्ये होऊ शकतो? आपल्याला फायदा मिळणार आहे हे प्रिडेटर ड्रोन जे आपण आता आयात करणार आहोत त्या आयातीमध्ये पहिले 10 जे ड्रोन्स आहेत ते आपण ऑफ द शेल्फ घेतो आहे आणि बाकीचे 21 जे ड्रोन्स आहेत ते 60% भारतामध्ये तयार होतील. त्याच्यामध्ये भारत फॉर्ज लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड या 2 कंपन्या ज्या आहेत भारत सरकारच्या PSUs त्या भाग घेणार आहेत. भारत फोर्सच्या जवळ जे आहे ते याचं लँडिंग गेअर बनेल आहे आणि काही असेंब्लीज आणि सब असेंब्लीज बनतील आहे प्रिडेटर ड्रोनच्या. आणि HAL मध्ये त्याचं इंजिन बनेल आहे. T315 हे इंजिन इथे बनेल आहे आणि त्याचं जे MRO आहे ते HAL मध्ये तयार होत आहे. त्यामुळे पूर्ण प्रिडेटर साऊथ ईस्ट एशियामध्ये जे काही येतील किंवा जपानमध्ये येतील त्यांची जी सर्व्हिसिंग होईल ती सर्व्हिसिंग भारतामध्ये होईल आणि आपल्या इथे रोजगार जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढतील. कारण हे छोटी गोष्ट नाही आहे. एक MRO उभा करणं आणि तिथे सगळ्या लोकांची हत्यारे येणं हा एक फार मोठा प्रश्न असतो किंवा फार मोठा प्रकल्प असतो. तो आपल्याला या कराराद्वारे मिळालेला आहे आणि मोदींच्या याच्याने नक्कीच आपण बघू शकतो की अमेरिकेकडून आपल्याला ज्याही गोष्टी मिळतात त्याचा आपल्या बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये फायदा होणार आहे. आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत पण त्याआधी पुढचा एक तपशील आपण वाचून घेऊयात आणि पाहूयात. अमेरिकेतील भारतीय समुदायाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सादर केल्या जाणाऱ्या कुचिपुडी नृत्याची एक झलक आपण पाहूयात.
तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी आपण बघतोय अमेरिकेमध्ये अगदी जय्यत तयारी सुरू आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. माझा प्रश्न आहे देवळणकर सर आपल्यासाठी, मोदींच्या सततच्या परदेशवाऱ्यांमुळे पूर्वीपासूनच त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलेले आणि त्यांच्या परदेशवारीची नेहमीच खिल्ली उडवली जाते, तर त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? हे सगळ्यात प्रथम तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की परराष्ट्र धोरण जे भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांशी निगडीत आहे हे कोणत्याही प्रकारच्या पक्षीय राजकारणापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण याचा संबंध भारताच्या संरक्षणाशी असतो, याचा संबंध भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांशी असतो, याचा संबंध भारताच्या अर्थव्यवस्थेशी, भारतामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीशी असतो. आणि आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा राजकीय वक्तव्य हे यासाठी व्हायला नाही पाहिजे आहेत की याच्या माध्यमातून भारताचं सर्वोच्च राष्ट्रीय हित हे साधलं जात असतं. आता दुसरा मुद्दा असा आहे की भारतामध्ये कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांकडे यासाठी पण टीकात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात असेल की यापूर्वी परराष्ट्र धोरणाला कधीही एवढं महत्व दिलं गेलेलं नाहीये. परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून आणि परराष्ट्र धोरणाचा साधन म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल या दृष्टिकोनातून कधी विचार झालेला नाहीये. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्यांदा परराष्ट्र धोरणाचा संबंध हा भारताचे जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत, मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, स्टार्टअप इंडिया असेल, यांच्याशी परराष्ट्र धोरणाचा संबंध लावला गेला आहे. परराष्ट्र धोरणाचा संबंध हा सगळ्यात पहिल्यांदा सर्वसामान्य भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण होण्यासाठी लावला गेलेला आहे. त्यामुळे भारतामधली साधन संपत्ती जर विकसित करायची असेल, भारतामध्ये जर गुंतवणूक आणायची असेल तर भारत हा बदललेला आहे, जगापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जसं आपण सांगतो की यापूर्वी आंतरराष्ट्रीय संस्था संघटना निर्णय घ्यायचा, भारत निमूटपणे फॉलो करायचा, आता परिस्थिती बदललेली आहे, भारत निर्णय घेतो आणि जग त्याला फॉलो करतो आहे. त्यामुळे या परराष्ट्र दौऱ्यांकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातनं कोणत्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी आपण बोललात तसं की या संपूर्ण दौऱ्यांकडे एका सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. दरम्यान धन्यवाद आपण दोघांनीही चर्चेमध्ये सहभाग घेतला म्हणून.